माथ्यावर आल्यासारखे मन हे लोंबकाळत होते. आभाळ डोंगर माथ्यावर आल्यासारखे मन हे लोंबकाळत होते. अवेळीच उमाळा दाटून आला म्हणून अश्रूंना लपवीत होते, अश्रूंना लपवीत होते. सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी स्मृती श्रवण करणार आहोत, अशी स्मृती आपण आज ऐकणार आहोत, ज्यामधून ती स्मृती आपल्याला आठवलेली पाहिजे. कधी कधी ना काही क्षण असतात ना, ते न दिसणारे असतात, न सापडणारे, पण आत खोलपर्यंत ते कोरलेले असतात. अशा ह्या काही जुन्या आठवणी असतात, ते आपल्याला खोलपर्यंत काहीतरी शिकवून जात असतात. त्यांना वेळेचं माप लागत नाही, दिवस रात्र ओळखते ते दिवस रात्र हे ओळखत नाही. ते फक्त आणि फक्त मनाच्या कुठल्या तरी एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये मात्र निवांत बसलेले असतात. अनेक एखादं गाणं, एखादा सुगंध किंवा ओळखीची वाऱ्याची झुळूक त्याच्यावरती धूळ उडवत मग ते आपल्या समोर येत असतं. आणि असा या आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा काही भक्तिजनाच्या काही लीळा आहेत, काही त्यांच्या स्मृत्या आहेत, काही त्यांच्या तशा आठवणी आहेत. त्या आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. खूप काही आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये असलेले भाव ते उघडके करून जात असतात. आणि अशा स्मृत्या, अशीच लीळाचरित्रातील लीळा, अशा चरित्रातील लीळेचं चिंतन आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. मनात सुरू होते स्मृतीची गर्दी, मनात सुरू होते स्मृतीची गर्दी, कधी हळूवार कधी उग्र, कधी हळूवार कधी उग्र, तर कधी काळाचे ते पडते सरकत, आणि आपण पुन्हा त्याच क्षणात विसरतो. परत आपण त्याच क्षणात उतरतो. तेव्हा आपल्याला कळून जातं की आपल्या स्मृतीस्थळामध्ये सुद्धा, स्मृत्यामध्ये त्या भक्तिजनाचा सुद्धा किती आपल्याला जिव्हाळा होता. त्या स्मृत्यामधून सुद्धा आपल्याला किती काहीतरी घ्यासारखं आहे. त्या स्मृतीत दडल्याशिवाय, त्या लीळेचं चिंतन केल्याशिवाय, त्या भक्तिजनाने देव प्रसन्न करण्यासाठी काय केलं ते आपल्याला कळत नाही, ते आपल्याला समजणार नाही. आणि त्या स्मृत्यामधून आणि त्या लीळा चरित्रामधूनच तर आपल्याला आपल्या स्वामींची शिकवण जाणून येते, आपल्याला आपल्या स्वामींची शिकवण तिथे दिसून येत असते. आणि अशा प्रकारे त्या पडद्याआड लपलेल्या तो क्षण, त्या पडद्याआड लपलेल्या त्या स्मृत्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण त्या जाणून घेतल्या पाहिजे. त्या स्मृत्यामध्ये तिथे हसू पण आहे आणि तिथे अश्रू पण आहेत, तिथे डोळ्यात पाणी पण वाहतं आणि तिथे त्या ओठातून अश्रूच्या धारासुद्धा वाहत आहेत. ते क्षण असे होते, ते बोलत नाहीत आणि ते आपल्याला समजवत सुद्धा नाहीत. फक्त एवढंच सांगून जातात की स्वामी आम्हाला सोडून गेलेले नाही, देव आपल्याला सोडून गेलेले नाहीत, आपणच मागं राहिलेलो आहोत. स्वामींची स्मृती, स्वामींनी त्या लीळा चरित्रातून अजूनही आपल्याला एक वेगळ्या प्रकारे एक शिकवण स्वामी या लीळा चरित्रातून देतात. स्वामींचे काही विचार आहेत, ते कितीही आपण विसरायचं म्हटलं तरी ते आपण विसरू नये. पुन्हा पुन्हा त्या विचाराला, पुन्हा पुन्हा त्या ज्ञानाला आपण उजळणी देता आली पाहिजे. पुन्हा पुन्हा त्या ज्ञानाला आपल्याला उजळणी देता आलेली पाहिजे. आणि या लीळा चरित्रातील, या स्मृतीतील काही क्षण असे आहेत ते आपण कधीच विसरू नये. काही शिकवण देवाच्या, काही विचार देवाचे असे आहेत की आपण कधीच ते विसरू नये आणि ते आपल्या हृदयाच्या भिंतीवर आपण त्या विचाराचे ठसे उमटवून टाकावेत. आणि अशीच एक स्मृती आपण, एका स्त्रीची स्मृती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या म्हणजे त्या तपस्विनी लुखाईसाबाई बाभुळगावकर. या स्मृतीतून आपल्याला दिसून येतं, या स्मृतीतून आपल्याला कळतं की बाईत आई पाहण्याची नजर यासारखी पवित्र दृष्टी आपल्याला दिसली नाही, व त्या नजरेला पात्र होण्याची क्षमता ज्यात आहे अशी पावन सृष्टी ही या जगात नाही. आम्ही भक्त लुखाईसाच्या त्यागाला तर नमस्कार करतो, त्या लुखाईसाच्या भक्तीला, त्या भावाला, तिच्या त्यागाला, तिच्या समर्पणाला आपण नमस्कार करतो, तिच्या समर्पणाला आपण नतमस्तक होतो. पण
इथे या स्मृतीमध्ये आपल्याला दिसून येतं त्या लुखाईसाच्या त्या त्यागाला नतमस्तक होताना, तिच्या समर्पणाला नतमस्तक होताना आपल्याला तिच्या पतीच्या नमस्काराला, तिच्या पतीच्या दंडवतालाही नमस्कार करता यायला पाहिजे. कारण तिच्या पतीचा दंडवत हा जगातल्या कोणत्याच मापाने मोजता येणारा तो दंडवत होता. कोणत्याच मापाने तो मोजता येत नाही. तो दंडवत, तो नमस्कार जो त्या स्त्रीला, त्या लुखाईसाला तिच्या पतीने केलेला होता, त्याचं मोजमाप अजून या जगात कुठे नाही. या आपल्या भारताच्या इतिहासावर पहिल्यांदाच कोण्या पुरुषाने एका आपल्या पत्नीला आई म्हटलेला आहे. आई हे शब्द, हे 2च अक्षरी शब्द आहेत. या शब्दामध्ये माया दाटलेली आहे. या शब्दामधून हे शब्द वापरताच आपलं अंतःकरण उजाळून जात असतं. आणि असा हा शब्द, असा हा उल्लेख इथे एका पतीने आपल्या पत्नीसाठी केलेला आहे. आई म्हणजे हे शब्द, हे अंतरातून निघालेला शब्द होता, पण एका पतीचा, एका पत्नीसाठी तो शब्द होता. आई म्हणजे ओठावरची कडक शब्दाची रेषा मनातल्या मायेची राखण करते. अहो, रागाच्या त्या लाठा आड वात्सल्याचीच भरती तिथे उसळत असते. आणि असा हा शब्द एका पतीने आपल्या पत्नीसाठी वापरला. अशी हे थोर ते पती, अशी ही थोर लुखाईसा आपल्या पतीची आई झालेली आहे. अशी ती स्मृती आपण आज आपल्या हृदयावर करूया. अशी ती स्मृती आपण आज या लीळाचरित्रातील, या स्मृतीस्थळातील अशी ही स्मृती आपण जाणून घेऊया. अशी स्मृती आपण श्रवण करूया. आपल्याला जसं की माहीतच आहे, महानुभाव पंथाचे, आपल्या या महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अनेक भक्तांनी आपल्या परिस्थितीचं, दारिद्र्याचं भांडवल न करता स्वामींच्या नंतरही झाडाच्या सावलीत राहून, पायी फिरत, भिक्षेचा कोरका खाऊन स्वामींनी सांगितलेला असन्निधानी धर्म त्यांनी निष्ठेने पाळलेला आहे. तो धर्म त्यांनी आचरण केलेला आहे. आणि त्यापैकीच एक भक्त म्हणजे भक्त लुखाईसा बाबुळगावकर. ही साध्वी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाबुळगावची एका ब्राह्मणाची पत्नी होत्या. प्रपंचात असताना तिला पंथाचे प्रथम आचार्य म्हणजेच आपले नागदेव भट्ट यांचा धर्मोपदेश होता. धर्मोपदेश झाल्यापासून त्या माऊलीचं, त्या स्त्रीचं आता संसार प्रपंचात आता मन लागत नव्हतं. आता तिला वाटत होते सर्वचा त्याग करावा आणि आपलं सर्वस्व त्या परमेश्वराच्या श्रीचरणावर आपण समर्पित करावं. प्रपंच हा टिकाऊ नाही व त्यातून परमेश्वर प्राप्ती अशक्य आहे, ते शक्य होणारच नाही. ह्या त्या साध्वीला कळालं होतं. त्या साध्वीला त्या परमेश्वराच्या ज्ञानाने समजलेलं होतं. आपल्याला जर मोक्ष पाहिजे असेल ना, तर आपल्याला त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं, तिथं अनुसरण घ्यावं लागतं. आणि तिथे या घरादाराचा सगळ्याचा त्याग करून आता आपल्याला त्या स्वामींसाठी समर्पित व्हायचं आहे, असं या माऊलीच्या मनात आलेलं आहे. ती मनामध्ये, तिच्या विचारामध्ये ती गारठून गेलेली आहे. आणि ती विचार करत होती, आता हा परमार्ग मी जोडू तरी कसा? अहो, हा प्रपंच मी अर्ध्यावर सोडू तरी कसा? आता हा संसार आहे, हा संसार माणसाला सहजासहजी लवकर सुटत नाही. आपण पाहत असतो, कधी कधी म्हणत असतो की आपण या महिन्यामध्ये देवाला जाऊ, नंतर जाऊ, पण आपल्या दिवसामागे दिवस लोटून जातात, पण आपल्या देवाची आणि आपली भेट काही होत नाही. असा हा प्रपंच आहे. पण या प्रपंचातून वेळ काढून जो देवधर्म करतो ते साध्य होत असतं. ते करावा लागतो, ते करायलाच पाहिजे, असं आपल्याला गुरुजींवर सांगत असतात. पण आपण त्या परमेश्वरासाठी खूप कमी वेळ काढतो आणि आपल्या संसारासाठी आपण जास्त वेळ देत असतो. पण आता या साध्वीने अनुसरणाचा विषय केलेला आहे. आता मोक्ष जर पाहिजे असेल तर आपल्याला या घरादाराचा त्याग तर करावा लागेल. पण आता हा संसार, आता आपण हे प्रपंच असा अर्ध्यावर सोडावा तरी कसा? आणि आपल्या नंतर आपल्या पतीची व्यवस्था करावी तरी काय? आणि आपण जो त्याग करायलो, जो परमेश्वरासाठी ते समर्पित करत आहोत, ते करणार आहोत,
असा त्याग आपल्याला जमला पाहिजे की आपल्याला परत पाठीमागची कोणत्याच गोष्टीची काळजी नाही वाटली पाहिजे. मग आता काय करावं? आणि प्रपंच असा आहे की आपण वाट बघत असतो की मुलांचे लग्न झाल्याच्या नंतर आपण संन्यास घेऊ, परत लग्न झाल्याच्या नंतर मुलाचे आपल्याला वाटतं की त्यांचे नातवंड व्हा, परत नातवंडाचे लग्न अशी चाकरी लांबत राहते आणि आपण त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पण कधीच करू शकत नाही. पण या लुखाईसाने तसं केलं नाही. त्या लुखाईसाने तिच्या मनात आलं, जर आपल्याला मोक्ष पाहिजे, आपल्याला जर त्या परमेश्वराची भक्ती, त्या परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, तर आपल्याला या घरादाराचा तर त्याग करावाच लागेल. पण त्याग करायच्या आधी या घराची आपल्याला सुविधा लावावी लागते, या घराची सोय तर लावावी लागेल. मग काय करावं? या माऊलीने काय केलं बघा. या जगाच्या पाठीवर आता हे माऊली एकच स्त्री होऊन गेलेल्या आहेत. त्यांनी आपल्या पतीला दुसरी पत्नी करून दिलेली आहे. त्यांना हे कळालेलंच होतं की प्रपंच हा टिकाऊ नाही व त्यातून ती परमेश्वराची प्राप्ती तर अशक्यच आहे. मग यांना काही या लुखाईसाला, या माऊलीला मूलबाळ होत नाही. म्हणून त्या पत्नीने, या लुखाईसाने, या माऊलीने काय केलेलं आहे? आपल्या पतीला आता इथे दुसरी पत्नी करून दिलेली आहे. आपल्या पतीला दुसरी पत्नी करून दिली आणि तिने संसार सोडला आणि निंबा इथे त्या आचार्य नागदेवाच्या आश्रमामध्ये येऊन दीक्षा घेऊन संन्यासी जीवनामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. परमेश्वराच्या श्रीचरणावर त्यांनी संपूर्ण आपलं जीवन इथे समर्पित केलेलं आहे. आता संन्यास या माऊलीने घेतलेला आहे आणि आता इथे ते ब्रह्मविद्येचा, त्या शास्त्राचा अभ्यास त्या करू लागलेल्या आहेत. हळूहळू आता दिवसामागून दिवस जात होते. लुखाईसा आता या परमार्गामध्ये घडवून गेलेल्या होत्या. त्या आता पूर्णपणे साध्वी झालेल्या होत्या. ब्रह्मविद्येचा अभ्यास, त्या ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास त्यांचा झालेला होता. वैराग्य निर्माण झालेलं होतं आणि तीर्थयात्रा केल्या आणि अनेक तीर्थ केले, देवाचे स्थानवंदन केलेले आहेत. आणि अशा या देवधर्माने, अशा या देवाच्या प्रत्येक आचार पालन केल्याने त्यांच्यामध्ये आचार, विचार व उच्चाराची दैवी देणगी त्यांना लाभलेली होती. त्या आता पूर्वीच्या सांसारिक लुखाईसा नसून त्या आता इथे तपस्विनी झालेल्या आहेत. आता तपस्विनी लुखाईसा झालेल्या आहेत आणि आता नागदेव आचार्यांच्या सन्निधानी त्या राहत होते. आणि अशा त्या अभ्यासाने त्यांना आता एक दैवी देणगी लाभलेली होती. आचार्यांनी आता या लुखाईसाला आबाईसाबरोबर त्यांना रुद्धपूरला पाठवलेलं आहे. शरीर कृष्य होईपर्यंत त्या रुद्धपूरलाच थांबलेल्या आहेत. 1.5 वर्षाच्या त्या तपश्चर्यानंतर त्या निंबा इथे परत भट्टोबासांच्या भेटीसाठी आलेल्या होत्या. तेव्हा लुखाईसाचा तो आचार पाहून, त्यांचा तो त्याग पाहून, त्यांचं ते समर्पण पाहून, त्यांचा भक्ती भाव पाहून आचार्यसुद्धा संतुष्ट झालेले आहेत. आचार्य संतुष्ट झालेले आहेत आणि ते लुखाईसाला म्हणतात, बाई, आता लुखाईसाला इथे नागदेवचार्य म्हणतात, नागदेव भट्ट म्हणतात, बाई, आता तुम्ही तुमच्या बाभूळ गावाला जावं, तिथे भिक्षा करा. खरे तर आता ही लुखाईसाच्या अनसक्त योगाची ही एक परीक्षाच होती. ज्या घरातून तिने अनेक साधू तपस्विनी यांना भिक्षा वाढली, त्याच घरी तीही भिक्षेला गेली. भाकरीचे कोरके मागण्यासाठी अहंकाराचं विसर्जन करावं लागतं आणि प्रतिष्ठा झुंगारून द्यावी लागते. खूप वर जाण्यासाठी खूप खाली यावं लागतं. पण ते आपल्याला शक्य होतं ते फक्त आणि फक्त संन्यास घेतले. तू घर सोडलं की तुला घराने सोडलं, तू घर सोडलं की तुला घराने सोडलं, घरानेच सोडलं असेल तर तो वैताग आहे व सुखात घर सोडलं असेल तर तो त्याग आहे. आपण संन्यास घेत असतो, पण आपण कशा प्रकारे संन्यास घेत असतो? आपण घराला वैतागून संन्यास घेतो का सहकुशीनं संन्यास घेतो? जर आपण सहकुशीनं आनंदात त्या परमेश्वराचा संन्यास घ्यावा, आपल्याला परमेश्वर प्राप्त व्हावा, आपल्याला मोक्ष भेटावा हा हेतू धरून सगळं सुख असून सुद्धा जर आपण संन्यास घेतला तर तो त्याग होतो. तो जर आपण संन्यास घेतला तर तो
त्याग होतो. आणि जर घराला कंटाळून, घरादाराला कंटाळून आणि दुःखाने येऊन जर आपण संन्यास घेतला तर तो वैताग होत असतो. आता गुरु आज्ञेनुसार भक्त लुखाईसा तिच्या पूर्वाश्रमीच्या बाभुळगावला आलेल्या आहेत. गावात भिक्षा मागत ती स्वतःच्या घरी गेलेली आहेत. त्या स्वतःच्या घरी तिथे गेलेले आहेत आणि त्यांचे ते पूर्वाश्रमीचे पती राजे दारातच बसलेले होते. पती तिथे बसलेले आहेत. अंगणातून या साध्वीने भिक्षा असा आवाज दिलेला आहे. स्वतः पतीच तिथे भिक्षा घेऊन आलेले आहेत. त्याने त्या झोळीत भिक्षा वाढली आणि तेव्हा भक्त लुखाईसा म्हणाल्या, आम्हाला ओळखलं का? आता खूप वर्ष झालेली आहेत, दोघांनी एकूण एकाला पाहिलेलं नव्हतं. आता इथे लुखाईसा त्यांना म्हणतात, आम्हाला ओळखलं का? तर तो पटकन म्हणतात नाही. मात्र काही क्षण ते थोडे तिथे थांबले, नंतर त्यांच्याकडे पाहिले आणि नंतर त्याने आवाजावरून त्यांना ओळखले आणि मग म्हणाले, आता ओळखलं आई, आता ओळखलं आई. अहो, डोक्यावरची पगडी, तो फेटा असतो तो काढून त्याने वाकून दंडवत केला आणि पुन्हा तोंडातून पटकन आई शब्द बाहेर पडला. किती किती मोठेपण, किती आदर या स्मृतीत आपल्याला एका पत्नीविषयी पतीचा दिसून येतो. आपल्याला हे स्मृती, या स्मृती आहे लीलाचरित्र हेच शिकवलं जातं की आपण प्रत्येकाचा आदर करावा. स्त्री असो, स्त्री पुरुष असा आपल्या महानुभाव पंथात मतभेद नाही. आता पत्नीने दीक्षा घेतलेली आहे म्हणून त्यांनी खाली वाकून आपली स्वतःची पगडी काढून खाली वाकून इथे एका पत्नीला आई म्हणून इथे दंडवत केलेला आहे. दंडवत आई म्हटलेला आहे. हा शब्द एका जगाच्या पाठीवर कुठल्याच कोणत्याच ग्रंथामध्ये एका पतीने आपल्या पतीला आई म्हटलेला उल्लेख नाही. पण आपल्या या महानुभाव पंथाच्या या स्मृतीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला आई शब्द वापरलेला आहे. घरात नेऊन त्याने त्यांना बसायला आसन टाकलेलं आहे आणि त्यांचे पाय स्वतः त्या पतीने आपल्या पत्नीचे पाय धुतलेले आहेत. पत्नीला पतीची आई होता येतं व पतीला पत्नीचा मुलगा होता येतं असा हा प्रसंग आपल्याला या स्मृतीमधून दिसून येतं. खरं नातं तर असंच असतं. बाईत आई पाहण्याची नजर यासारखी पवित्र दृष्टी या जगात कुठलीच नाही व त्या नजरेला पात्र होण्याची क्षमता ज्यात आहे अशी पावन सृष्टीही नाही. आम्ही भक्त लुखाईसा हिच्या त्यागाला नमस्कार करतो, यांच्या भावाला नमस्कार करतो, यांच्या समर्पणाला नमस्कार करतोच, पण तसाच तिच्या पतीच्या दंडवतालाही नमस्कार करायला हवा. कारण त्यांच्या पतीने केलेला दंडवत हा जगातल्या कोणत्याच मापाने तो न मोजता येणारा तो दंडवत आहे. आणि काही नमस्कारात आशीर्वादाचं बळ असतं व काही नमस्कार घेण्यासाठी स्वतःची लायकी तयार करावी लागते. आणि तशी इथे या स्मृतीस्थळातील ह्या तपस्विनी लुखाईसाबाई बाभुळगावकर यांनी ही जागा यांनी ही लायकी ती तयार केलेली आहे. त्या परमेश्वराच्या ज्ञानाने, त्या परमेश्वराच्या आचाराने, विचाराने त्यांची उंची एवढी मोठी झालेली आहे की त्या पतीने सुद्धा त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. आणि आता त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित होऊन आपल्या कालखंड फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या ठिकाणी घालत होत्या. परमेश्वराच्या नामात, परमेश्वराच्या चिंतनात, परमेश्वराच्या लीला मंथनात तो काळ घालीत लुखाईसा तपस्विनी लुखाईसा झालेल्या आहेत. अशी ही स्मृती आपल्याला आपल्या हृदयावर कोरून ठेवता आली पाहिजे. आपल्याला आपल्या संसाराचा त्याग करता आला पाहिजे आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला सगळं सर्वस्व समर्पित करता आलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे हे 2 शब्द संपवते. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. ही स्मृती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.